हॅलो गर्ल्स, लेट्स गेट रेडी विथ मी फॉर हल्दी कुंकू. आता मी तुमच्यासोबत खूप जास्त क्विक आणि फास्ट असा गेट रेडी विथ मी शेअर करणार आहे. तो खूप फास्ट होणार आहे आणि खूप जास्त अफोर्डेबल पण आहे. फेस क्लीन केल्यानंतर मी पहिले मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतला आणि मॉइश्चरायझर व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा. तो चांगला स्किनमध्ये मर्ज झाला पाहिजे. तर फाउंडेशनसाठी आपण यूज करणार आहोत ओलिव्हियाचा पॅनकेक. हा जसं मी म्हटले हा क्विक आणि इझी मेकअप आहे. सोबतच अफोर्डेबल पण आहे. इथे फक्त तुमचा पॅनकेक घ्यायचा आणि तो ओला करायचा, जास्त पण ओला नाही करायचा. त्यानंतर पॅनकेक टू युअर फेस टॅप टॅप मोशनमध्ये अप्लाय करून घ्यायचा. ओव्हरऑल फेस आणि नेकवरती तो टॅप टॅप मोशनमध्ये व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा, जसं मी करते आहे. तर इथे माझं फाउंडेशन अप्लाय करून झालेलं आहे. त्यानंतर आपण यूज करणार आहोत ओलिव्हियाचंच कॉम्पॅक्ट पावडर आणि ते पण टॅप टॅप मोशनमध्ये ओव्हरऑल फेसवरती आणि नेकवरती अप्लाय करून घ्यायचे. त्यानंतर लिपस्टिक आपण न्यू शेडमध्ये यूज करणार आहोत. तर ती इनसाइडची लिपस्टिक आहे. शेड नंबर मी तुम्हाला नंतर मेन्शन करेन. लिपस्टिक अप्लाय झाल्यानंतर हे करायला विसरू नका अजिबात. तर लिपस्टिकच आपण ॲज अ ब्लश म्हणून यूज करणार आहोत. तर सो ती फिंगरवरती अशी घ्यायची आणि नंतर ती चिकबोनवरती टॅप 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 करायची. ब्लश अप्लाय केल्यानंतर चिकबोन असे काही दिसतात. लाईटच वापरला आहे मी, ब्लश हेवी नाही. आणि आता आयलायनर टाईम. आयलायनरसाठी मी LA18चा आयलायनर यूज केलेला आहे. भाई स्वतःसाठी मी हेच वापरते लहानपणापासून. किती लहानपणापासून भाई, जेव्हा मी 18 इयर्सची होती तेव्हापासून मी फक्त हेच आयलायनर यूज करते. इथे माझे आयलायनर अप्लाय करून झालेले होते. आयब्रोजसाठी मी कोणते डिफायनर यूज न करता इथे फक्त ग्लो यूज केलेला आहे आणि त्यानेच मी माझे आयब्रो सेट केलेले आहेत. आयब्रो सेट करून झाल्यानंतर आपण टिकली लावणार आहे. भाई टिकली लावल्यानंतर पूर्ण लुक येतो ना, म्हणजे लुक कंप्लीट झाल्यासारखा वाटतो. तर इथे माझी टिकली लावून झालेली आहे. आता आपण हेअर्स प्रेप करणार आहोत. हेअर्समध्ये मी खूप जास्त काही नाही करणार आहे. ओपन ठेवण्यासारखी माझ्या हेअर्सची हालत अजिबात नाही आहे, त्यामुळे मी ते पटकन क्विकली ड्रेप करून येते. तर इथे माझे हेअर्स डन झालेले आहेत. तर मी एवढे असं सिम्पलच डन केले होते आणि इथे मी हे क्यूटचे झुमके घालणार आहे. झुमके घालून झाल्यानंतर थोडा फाईन लुक आला होता आणि त्यानंतर मी माझं मंगळसूत्र वेअर केले आणि हा आहे माझा ओव्हरऑल लुक. तर हा मेकअप ना मी माझ्या हळदी कुंकवासाठी केलेला होता. तोच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा पोस्ट करायला थोडासा वेळ झाला, म्हणून काय झालं थोडासा जवळनं पण दाखवते. आणि कसा वाटला तुम्हाला हा लुक नक्की सांगा. बाय.